या ठिकाणाहून चढत आले आहोत. आणि हा गुंजवणे दरवाजा, हा बघा, हा पहिला गुंजवणे दरवाजा. याच्या समोर अजून जायचंय आपल्याला. जय शिवराय मित्रांनो. श्वास थोडा फुललाय, पायही थोडे थकलेत, पण छाती मात्र एका वेगळ्याच अभिमानाने फुलून आली. अंततः आपण राजगडाचा सर्वात कठीण खडा आणि थरारक असा गुंजवणे दरवाजा ओलांडून गडावर सुखरूप प्रवेश केला आहे. गडांचा राजा आणि राजांचा गड किल्ले राजगड, सह्याद्रीच्या कुशीत विसावलेला, निधळ्या छातीने आभाळाला भिडणारा आणि शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला एक अजय्य दुर्ग म्हणजेच राजगड. स्वराज्याची पहिली राजधानी होण्याचा सुवर्णमय बहुमान ज्याच्या भाडी कोरला गेला, तो हा सह्याद्रीचा मानबिंदू. गडांचा राजा आणि राजांचा गड या सार्थ उपाधीने मिरवणारा राजगड म्हणजे शिवरायांच्या अफाट दूरदृष्टीचे आणि अद्वितीय स्थापत्यकलेचे एक जिवंत शिल्प आहे. याची भव्यता इतकी अफाट आहे की आजही गडाच्या पायथ्याशी उभे राहिले असता छाती अभिमानाने फुलून येते आणि मस्तक आपोआप आदराने नतमस्तक होते. गडाच्या अंगा खांद्यावर खेळणारा वारा आजही शिवरायांच्या पराक्रमाच्या गाथा गातो. ही जी भिंत दिसत आहे आणि ह्या दरवाजाचे नाव आडू दरवाजा म्हणून याला ओळखतात. ह्या राजगडावर पण गुप्तधन मिळाला. आणि ही जी भिंत बांधलेली आहे ही महाराजांनी बांधली. ही बघा, तर बालेकिल्ल्याचा बांधकाम जो आहे तो महाराजांच्या हातच्या बांधकाम. तेव्हा महाराज 16 वर्षाचे होते जेव्हा हे बांधकाम झाले. या गडाचं नाव आहे गडांचा राजा राजगड, म्हणजे पहिली राजधानी. आणि सांगू इच्छितो तुम्हाला की राजगडावर मुक्काम करता येत नाही. या ठिकाणी लॉक केलेला असतो, तर इथे रात्रीच्या मुक्कामाने कोणीही येऊ नका. आणि जर थांबतच असाल, कॅम्पिंग करायचा असाल विचार, तर खाली गुंजवणे गावातच तुम्ही करू शकता. तिथे मंदिर आहे, आम्ही तिथे थांबलो होतो. किल्ल्याच्या बाहेर तुम्ही कुठेही मुक्काम करू शकता. समोर तोरणं दिसत आहे आणि या डोंगरधारेनं आपण तोरण्यावर जाणार आहोत. हा इथे रणतुंडी बुरुज आहे आणि ही बुदला माची आहे. हे 2 खुटे दिसत आहेत, ही बुदला माची आहे. आणि येथून समोर या वाटेने बालेकिल्ल्यावर मुक्काम आहे. आणि उद्या सकाळी हे झुंजार माचीवरून परत बालेकिल्ल्यावरून परत या भागात इथे वाडंजा दरवाजे आहे, त्या बाजूला त्या किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला. आणि त्या बाजूने आपण भट्टी गावात उतरणार आहोत इकडे या बाजूला असा. आणि तिकडून रायलिंग पठारापर्यंत पुढचा मुक्काम. राजगडावर पोहोचलो आहोत आपण. हे बघा, या ठिकाणी लिहिलेलं आहे, ॲरो दिलेला आहे. इथून ह्या बाजूने आम्ही समोर गेले, ह्या बाजूने आपण समोर गेले तर तिथे राजवाड्याचे अवशेष दिसतील. हा जो अंबारखाना दाखवला आहे हा आहे अंबारखाना. आणि हा जो आहे ही धान्य कोठार, दारुगोळा कोठार या ठिकाणी आहे. याची माहिती पुढे जाऊन देतो आपण. तोफा आहेत ह्या ठिकाणी जुन्या काळातल्या, तुटल्या आहेत त्या. जेव्हा तोफ फायर करत असेल कदाचित त्याच वेळेला तुटली असेल ही. सिंहगड आहे. काल इथून ट्रॅक सुरू केला 3 वाजता आणि विंजर गावात येऊन पोहोचलो. समोर इथे गुंजवणे गाव आहे आणि आपण त्या या डोंगर धारेनंच वर 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 हे वाट आहे. या वाटेने गुंजवणे दरवाजातून आपण असा ट्रॅव्हल्स मारत इथं पद्मावती माचीपर्यंत येऊन पोहोचलो. या राजगडावर छत्रपती शिवाजी महाराज तब्बल 25 वर्षे वास्तव्यास होते. इथला कणानकणा त्या देय दीप्यमान इतिहासाचा साक्षीदार आहे. समोरच आपल्याला आता पद्मावती देवीचं मंदिर लागेल. तिथे थोडा वेळ विसावा घेऊ, देवीचं दर्शन घेऊ आणि पद्मावती तलावाचं नितळ पाणी पाहूया. मित्रांनो, इथून पुढे आल्यावर आपल्याला राजगडाचं खरं रौद्र आणि अथांग रूप पाहायचं आहे. सुवेडा माचीचा तो अभेद्य कळा, चिलकती बांधणीची संजीवनी माची आणि आकाशाला गवसणी घालणारा तो गगनचुंबी बालेकिल्ला, हे सगळं आपल्याला आज एक्सप्लोर करायचं आहे. तर मग व्हिडिओ कुठेही स्किप करू नका मित्रांनो, कारण राजगडाची ही सफर आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. हा जो घर आहे पहिल्यांदा दाखवलं होतं, या घराच्या बाजूनं रस्ता आहे बालेकिल्ल्याकडे जाण्यासाठी. तो वर दिसतोय तो बालेकिल्ला, त्या शिड्यांनी चालत जायचं. मित्रांनो, पद्मावती देवीचं दर्शन घेऊन आणि महाराणी सईबाईंच्या समाधीला नतमस्तक होऊन आता आपण निघालोय राजगडाच्या सर्वात उंच आणि आव्हानात्मक टप्प्याकडे, म्हणजेच बालेकिल्ल्याकडे. पुढे येता अशी खडी चढाई आहे. राजगडाचा बालेकिल्ला म्हणजे गडाचा मुकुटमणी. पण मित्रांनो, इथपर्यंत पोहोचणं एरागबाडाचं काम नाही.
ही खडी चढण, दोन्ही बाजूला असलेली खोल दरी आणि कातळात कोरलेल्या या अरुंद पायऱ्या, इथे प्रत्येकाचा खरा कस लागतो. पण सह्याद्रीच्या कुशीत भटकायची आणि रांगड्या वाट्या तुडवायची सवय असली की घामाच्या प्रत्येक थेंबात एक वेगळाच आनंद मिळतो. हो 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 आलो आलो. हा आहे बाले किल्ल्याचा महादरवाजा. या दरवाज्यातून आत पाऊल ठेवलं की अंगावर अक्षरशः शहारे येतात. इथून संपूर्ण स्वराज्य महाराजांच्या नजरेत असायचं. इथून समोर पाहिलं की तोरणा दिसतो, त्या बाजूला सिंहगड दिसतो. सिंहगड ते रायगड या आपल्या संपूर्ण ट्रॅकिंगच्या रूटचा आवाका इथून उभा राहून अगदी स्पष्ट समजतो. काय तो महाराजांचा डोळसपणा आणि काय ती दृष्टी. वर आल्यावर हा तलाव आहे. इथे ब्रह्मेश्वर मंदिर आहे. शिवलिंग आहे. बुरुज आहे आणि हे पद्मावती माची आणि हिच्या बाजूला पद्मावती मंदिर सदर आणि या बाजूला चोर दरवाजा. तो गुंजवणीच्या बाजूला जाते असा या रस्त्याने गुंजवणीकडे. तो बंद असल्यामुळे आपण इकडून या मागच्या गुंजवणी दरवाजातून वर किल्ल्यावर आलो आपण. इथून या मार्गाने बाले किल्ल्यावर येऊन पोहोचलो. समोर गाव आहे पालीगाव. इकडं समोरचं गाव पालीगाव आहे आणि इकडे या बाजूला मागच्या बाजूला तोरणा आहे ना. हां, समोर तोरणा. हा तोरणा किल्ला आहे समोरचा. आणि समोर शिवाजी महाराजांचा राजवाडा. हा शिवाजी महाराजा राजवाडा. या बाजूला राणीवासा महल आणि तिकडं आहे, कॅमेरा दिसत नाही पण तिकडे संजीवनी माची आहे. इथे दिसेल तुम्हाला बाजारपेठेचे अवशेष. ही बाजारपेठ आहे. हा बोर्ड लावला याच्यात. आणि ही पाण्याची टाकी आहे तिकडे बघा. आपण चाललो शिवाजी महाराजांच्या राजवाड्याकडे आणि तिकडे दुसऱ्या बाजूला आहे राणीवासा महल. पण पडकी झाली आहेत आता. बाले किल्ल्यावर येऊन पोहोचलो आहे आणि हा शिवाजी महाराजांचा राजवाडा आहे. हा म्हणजे राजवाड्याचे अवशेष म्हणू शकता तुम्ही. हे बघा एक पवित्र ठिकाण आहे, स्थान आहे. तर राहुल भाऊने आपले जुते काढले आहेत आणि तो निघत आहे राजवाड्याकडे. हा बघा, हे आहेत पूर्ण राजवाड्याचे अवशेष. स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगडावरून काही प्रमुख मोहिमा. पुण्यात घुसून शाहिस्तेखानाची बोटे छाटण्याचा गनिमी कावा याच गडावर शिजला. सुरतेची अफाट संपत्ती लुटून याच गडावर सुरक्षित आणली गेली. आग्र्याच्या कैदेतून सुटून महाराज वेषांतर करत थेट राजगडावरच पोहोचले आणि आधी लगीन कोंडाण्याचं म्हणत तानाजी मालुसरे याच गडावरून सिंहगडावर गेले. आजही या सह्याद्रीतल्या राजगडाच्या मातीला कपाड लावलं ना तर नसा नसा तोच धगधगता इतिहास सळसळून उठतो आणि काळजात एकच नाद घुमतो, तो म्हणजे हर हर महादेव. समोर तलाव आहेत हे बघू शकता. आणि हे राणीवासा महल. हा राणीवासा महल आहे आणि हा एक बुरुज आहे. आणि समोर हे संजीवनी माची अशी. आणि या संजीवनी माचीकडूनच आपण अशी या वाटेने या वाटेने तोरणा किल्ल्याकडे जाऊ. हा 11 किलोमीटरचा ट्रॅक आहे. हा बघू शकता. हाय समोर कडेलोट कडा. इथून फितुरी करणाऱ्यांना, गद्दारी करणाऱ्यांना इथूनच कडेलोट केल्या जात असे. पोत्यात भरून खाली फेकून दिल्या जात असे. या ठिकाणात बघा किती डीप आहे. इथून खाली गडगडत खाली आणि खालून परमनंट वर अशी शिक्षा दिली जात असे त्या काळात.
कारण दुसरा व्यक्ती कुणी स्वराज्याविरोधात गद्दारी करू नये म्हणून. चिलकती बुरुजावर येऊन बसलो आहे आणि माझ्या मागे चिलकती बुरुज हा बघा. हे बघा मित्रांनो, याला म्हणतात चिलखते बुरुज. बाहेरून शत्रूने तोफांचा बडीमार केला तरी आतल्या सैनिकाला साधा ओरखडाही येऊ शकत नाही, अशी ही दुहेरी भिंतीची रचना. एका फौजीच्या नजरेतून जेव्हा मी या 350 वर्षापूर्वीच्या युद्धनीतीकडे आणि सुरक्षेच्या या अभेद्य आराखडे पाहतो ना, तेव्हा महाराजांच्या दूरदृष्टीला कडक सल्यूट ठोकावासा वाटतो. शत्रूला इथूनच पाणी पाजण्याची ही परफेक्ट सोय आहे. बघा भगवा झेंडा. बाले किल्ला, पद्मावती माची, शिवडा माची आहे. बाले किल्ल्याचा हा सर्वोच्च माथा सर केल्यानंतर आता आपण आलोय राजगडाच्या पूर्वेकडच्या सोंडेवर, म्हणजे सुवेडा माची. या माचीचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे निसर्गाने या कातळात निर्माण केलेली ही भली मोठी खिडकी. यालाच नेडे असे म्हणतात. इथून येणारा सुसाट वारा अंगातला उरला सुरला सगळा शीन एका सेकंदात उडवून लावतो. नेण्यात येऊन पोहोचलोय. राहुल आहे माझ्या मागे, शिवंग आहे. खूप गार वारा चालला इकडे, मस्त वाटत आहे. खूप चांगला व्ह्यू आहे. हा मागे गुंजवणे गाव आहे इकडे खालच्या बाजूला, शिवडा माची, आणि तिकडे समोर तोरणा. प्लॅन बिन होता नाही चढण्याचा, पण मधमाशा नसल्या कारणानं आपण चढलो. ही आहे संजीवनी माची आणि आम्ही समोर या संजीवनी माचीमधून तोरण्याकडे वाटचाल करीत आहोत. अजय समोर चालला आहे सरळ सरळ. जर या स्पीडने गेले तर आपल्याला 4 तास लागतील तोरण्याच्या पायथ्याशी जायला. बघू शकता आपण. आणि हा आळू दरवाजातून आम्ही तोरण्याकडे जात आहोत. आणि हे समोर जो दिसत आहे किल्ल्यात संजीवनी माचीच्या किल्ल्याची, म्हणजे संजीवनी माचीची, राजगडाची संजीवनी माची आहे, त्या माचीची दुहेरी तटबंदी आहे. डावीकडे हे पहिली तटबंदी आणि उजवीकडे हे दुसरी. नबीच्यातून हा रस्ता. जेणेकरून शत्रूंनी जरी पण पहिली तटबंदी तोडली तर त्याला वाटते की नाही आम्ही आता किल्ला ताब्यात घेतो, पण त्या समेत दुसरी तटबंदी उभीच आहे बघा. तर मित्रांनो, राजगडाची ही भव्यता आणि बालेकिल्ल्याची ती थरारक चढण आणि सुवेडा माचीचं हे रौद्र रूप तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. आपला या सह्याद्रीच्या थरार आणि गड किल्ल्यांचा इतिहास असाच पुढे घेऊन जाण्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया लवकरच पुढच्या थरारक मोहिमेवर. तोपर्यंत जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र.